Hello friends, in the last lecture we have discussed the theory of direct and bending stresses. Means when we apply a force eccentric load on any body, there are two types of stresses are developed. One is the bending stress and second is the direct stress. ते आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेलं आहे. कोणत्याही ऑब्जेक्ट वरती आपण इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर दोन प्रकारचे स्ट्रेसेस येतात. एक असतो डायरेक्ट स्ट्रेस आणि सेकंड असतो बेंडिंग स्ट्रेस. त्याच्यामध्ये आपण जे काही त्याची थेरी बघितलेली आहे आता पुढचा पार्ट आपण बघतोय. नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन. आपण त्याच्यामध्ये तीन कंडिशन्स बघितले होते. एक होता डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस. सेकंड होता डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस आणि थर्ड होता डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस. त्यातली जी सेकंड कंडिशन आहे डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, त्याला आपण काय मेन्शन करतोय, नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन आपण त्याला त्याच्यामध्ये मेन्शन करतोय. आता तेच एक्सप्लेन केलेलं आहे. देर शुड नॉट बी एनी टेन्शन ऍट द बेस, हेन्स टू अवॉइड द टेन्शन which is developed at the base, direct stress should be greater than maximum bending stress or marginally direct stress should be equal to the maximum bending stress. Means direct stress must be equal to the bending stress for the condition no tension condition or zero stress condition. Therefore direct stress is equal to bending stress is called as no tension condition or zero stress conditions. म्हणजेच काय, जो आपण सेकंड त्याच्यामध्ये कंडिशन बघितली होती ज्याच्यामध्ये डायरेक्ट सिग्मा मिनिमम 0 होता आणि सिग्मा मॅक्सिमम त्याच्यामध्ये होता. दोन त्याच्यामध्ये केस आपण बघितले. त्यातला सेकंड केस जो आहे तो कशामध्ये येतो तर नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन. ती कंडिशन काय तर डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, हे दोन्ही इक्वल असले पाहिजेत. मिडल थर्ड रूल और लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. आता हे कशासाठी आपण वापरायचं आहे, आता कोणत्याही ऑब्जेक्ट वरती जर आपण लोड अप्लाय केला तर टेन्साईल लोड त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होऊ नये त्यासाठी हे दोन्ही रूल्स आहेत. त्याला आपण म्हणतोय मिडल थर्ड रूल और लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. मिडल थर्ड रूल इज यूज्ड टू फाइंड द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर अ सेक्शन so as to produce only compressive stress at the base but no tension at all. Means त्या बॉडीवरती फक्त आणि फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप झाला पाहिजे, कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होता नाही. टेन्साईल जर आला तर फ्लक्च्युएशन येतो. म्हणजेच काय, टेन्साईल प्लस कॉम्प्रेसिव्ह हे फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे मिडल थर्ड रूल फाइंड आउट करण्यासाठी, किंवा त्याला आपण मेन्शन करतोय लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. कन्सिडर अ रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ विड्थ b and thickness d as shown in figure. एबीसीडी एक रेक्टँग्युलर सेक्शन घेतलेला आहे, त्याचा b हा विड्थ आहे आणि d हा थिकनेस आहे. लोड p acts as E on x axis or bisect the thickness d. d ला तो काय करतोय, बायसेक्ट करतोय ऍट अ डिस्टन्स E वरती, स्मॉल e त्याचा डिस्टन्स आहे. तर डायरेक्ट स्ट्रेस काय, डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय P आहे आणि एरिया काय B इंटू D आहे. आणि बेंडिंग स्ट्रेस काय येणार तर जो काय लोड आहे इंटू बेंडिंग स्ट्रेस जो असतो तो M अपॉन झेड आपण बघितलेला आहे. M अपॉन झेड लास्ट लेक्चर मध्ये. M मीन्स काय असतो बेंडिंग मोमेंट, लोड इंटू डिस्टन्स P इंटू E आणि Z मीन्स रेक्टँग्युलर सेक्शनचा I डिवायडेड बाय Y आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतोय. Z मीन्स हा dB स्क्वेअर बाय 6 सेल अबाउट Y ऍक्सिस काय घेतला कारण हा जो फोर्स आहे तो Y ऍक्सिस ला पॅरलल आहे व्हर्टिकली, म्हणून आपण काय घेतलाय अबाउट Y ऍक्सिस dB स्क्वेअर बाय 6 घेतला. हा जर आपण सॉल्व्ह केला 6 वरती जाईल 6PE अपॉन dB स्क्वेअर काय येतो आपला फॉर्म्युला येतो. एक्स ऍक्सिस लक्षात ठेवायचा, लोड एक्स ऍक्सिस वरती असाल तर हा जो सेक्शन मॉड्युलस आहे अबाउट Y ऍक्सिस घ्यायचा, हा लोड जर Y ऍक्सिस वरती असाल तर सेक्शन मॉड्युलस एक्स ऍक्सिसचा घ्यावा लागतो. आता नो टेन्शन कंडिशनला, फॉर नो टेन्शन कंडिशन डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस असतो, आपण मागाशीच बघितलेला आहे. नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेला आहे.
डायरेक्ट स्ट्रेस आलाय P अपॉन BD आणि बेंडिंग स्ट्रेस आलाय 6P अपॉन DB स्क्वेअर. हे जर इक्वेट केला आपण सॉल्व्ह केला PP कॅन्सल होईल, B ला B एक कॅन्सल होतो, तर इक्वेशन आपल्याला मिळतो E इज इक्वल टू B/6. म्हणजेच काय, B/6 डिस्टन्स वरती जर आपण लोड अप्लाय केला तर आपल्याला काय मिळतो, नो टेन्शन कंडिशन और झिरो स्ट्रेस कंडिशन. Means if load P acts on y axis or bisect the width B at an eccentricity E, then E is equal to D/6. Similarly जसं आपण B चं काढलेलं आहे तसंच काही D चं थिकनेस असा आपण काढतोय तसंच काही विड्थचा पण त्याच्यामध्ये काय D/6 येईल. मग ऍक्सिस पासून D/6 इकडे, ऍक्सिस पासून D/6 इकडे, लेफ्ट हँड राईटला सेम, ऍक्सिस पासून B/6 इकडे, ऍक्सिस पासून B/6 इकडे जर आपण घेतला तर आपण काय म्हणू शकतोय, 2 into B/6. सिमिलरली 2 into D/6 हे कन्वर्ट कशामध्ये होईल, B/3 आणि D/3 मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजेच काय, ऍक्सिस हा जो ऍक्सिस आहे याच्यापासून B/6 इकडे, B/6 इकडे, B/6 प्लस B/6 आपण ऍड केला तर 2B/6 मिळेल. म्हणजे 2B/6 मीन्स 2B/3. Similarly, D/6 means वर D/6 खाली D/6 means काय म्हणतो तो पण D/3. म्हणून मिडलचा सेक्शन B/3 ने दाखवलाय आणि इकडचा मिडलचा सेक्शन D/3 ने. अशा प्रकारे तो आपल्याला मिळतो. आता याचे परत मिडल थर्ड रूलचे 3 सेक्शन्स येतात. 3 सेक्शन्स कोणकोणते, हा जो सेक्शन आपल्याला मिळाला रेक्टँग्युलर सेक्शन, रेक्टँग्युलर सेक्शनचा बाहेरचा पार्ट, रेक्टँग्युलर सेक्शनचा आतील पार्ट आणि रेक्टँग्युलर सेक्शन वरील बाउंड्री, अशा प्रकारचे आपले काय येतात, 3 सेक्शन्स येतात. मग त्या 3 सेक्शन्स वरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याचे इफेक्ट काय काय होतात ते आपण स्टडी करूया. आता फर्स्ट आहे, इफ द लोड ऑफ लाईन फॉल्स इनसाइड द मिडल थर्ड रोम्बस, तो आपण रोम्बस आहे रेक्टँगल आपण ज्याला मेन्शन केलेला आहे, और कोर ऑफ अ सेक्शन, त्यालाच आपण काय मेन्शन करतोय, त्या रोम्बसला कोर ऑफ अ सेक्शन. There will not be a tension at this base and direct stress is greater than bending stress. म्हणजेच काय, ह्या सेक्शनच्या आतमध्ये आपण लोड अप्लाय केला कोणत्याही पोझिशनला तर डायरेक्ट स्ट्रेस मॅक्सिमम असणार आहे आणि बेंडिंग स्ट्रेस मिनिमम असणार. सेकंड आहे, if the load of line falls on the boundary lines of the middle third rhombus or core of a section, then direct stress is equal to bending stress, which is the condition for no tension or zero stress condition. Means हा जे रेक्टँगल जे रोम्बसचे साइड्स आहेत असे याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू काय येतो, बेंडिंग स्ट्रेस. त्या केसमध्ये पण कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये टेन्साईल लोड त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होत नाही. आणि थर्ड केस आहे, इफ द लोड ऑफ लाईन falls outside the middle third rhombus or core of a section, then bending stress is greater than direct stress and tension will be developed at the base. Means काय येईल, तर ह्या रोम्बसच्या बाहेर आपण कुठेही फोर्स अप्लाय केला तर कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल दोन्ही पण स्ट्रेसेस वरती काय होतात, डेव्हलप होतात आणि ते डिझाईन अनसेफ असतो. आपण मागेच ते स्टडी केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कोर ऑफ अ सेक्शन. कोर ऑफ अ सेक्शन म्हणजेच काय, असा सेक्शन ज्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस हा मॅक्सिमम असेल किंवा डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू काय असणार, बेंडिंग स्ट्रेस. तर तो कुठे मिळतो, कोर ऑफ अ सेक्शनच्या बाउंड्रीला किंवा कोर ऑफ अ सेक्शनच्या आतमध्ये. रेक्टँगल साठी आणि सर्कल साठी 2 प्रकारचे कोर ऑफ सेक्शन असतात. त्या कोर ऑफ अ सेक्शनला आपण मेन्शन करतोय कर्नल सेक्शन. आता कोर ऑफ अ सेक्शन म्हणजे अंडरस्टँड करून घेऊया. The centrally located portion of a section within the load line falls so as to produce only compressive stresses is called as the core of a section. म्हणजे असा काही सेक्शन घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर फक्त आणि फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजेत, कोणत्याही प्रकारचे टेन्साईल स्ट्रेसेस आता कामा नये. म्हणजे फर्स्ट कंडिशन, सिग्मा डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी, किंवा सेकंड कंडिशन डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस दॅट इज सिग्मा बी. या 2 केसेस मध्ये जो काही सेक्शन आपल्याला मिळतो तो असतो कोर ऑफ अ सेक्शन. हा रेक्टँग्युलर सेक्शनचा आहे B/3 ने आणि सर्क्युलर सेक्शनचा आहे D/4 ने. म्हणजे जर सर्कल आपण घेतला तर या ऍक्सिस पासून D/8 हा डिस्टन्स असेल, हा D/8, टॉपला D/8 आणि बॉटमला D/8 असा तो आपण सेक्शन घेतो.
आणि हे जे फॉर्म्युले आहेत ओव्हरऑल टॉपिक मध्ये झालेले डायरेक्ट स्ट्रेस आपण कॅल्क्युलेट केलेला आहे फोर्स अपॉन एरिया. बेंडिंग मोमेंट आपण घेतो m इज इक्वल टू p इंटू ई. सॉरी ती m च्या जागी काय पाहिजे p इंटू ई. ई मीन्स इसेंट्रिक डिस्टन्स असतो. z y असतो bd स्क्वेअर बाय 6. z एक्सिस असतो bd स्क्वेअर बाय 6. बेंडिंग स्ट्रेस आहे सिग्मा बी इज इक्वल टू m अपॉन झेड. मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेसेस आपण कॅल्क्युलेट करतोय सिग्मा मॅक्स इज इक्वल टू डायरेक्ट प्लस बेंडिंग आणि सिग्मा मिनिमम इज इक्वल टू डायरेक्ट मायनस बेंडिंग. झिरो स्ट्रेस कंडिशन किंवा नो टेन्शन कंडिशन आपण बघितलंय डायरेक्ट इज इक्वल टू बेंडिंग. डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. हे सगळे आपण फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया. थँक्यू.